तारखेला आहे? जोरात सांगा, निवडणूक किती तारखेला आहे? अरे जोरात सांगा ना. चंद्रपूरमध्ये आई महालक्ष्मी जगदंबेचं काय स्थळ आहे? महाकाली. महाकालीच्या चरणी बसवला आपण. चैत्र नवरात्र सुरू झाले की नाही? चैत्र नवरात्र उद्या काय आहे? अरे उद्या काय आहे? निवडणूक किती तारखेला आहे? निवडणूक किती तारखेला आहे? चुनाव किल्ला काय आहे? तुम्हाला साधं पाहिजे, मला भाषेच्या बोलवलं. अरे काय अभिषेक पावलेजी, देवतरेजी, कळलेजी, यांना सर्वच माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे की 19 तारखेला समाजाची बदलावाची आहे. पण एवढा करता नाही आलो. मी मोदीजींचा नमस्कार घेऊन आलोय. काय घेऊन आलोय? तो नमस्कार तुम्हाला किती घरी पोहोचवायचा आहे? 100 घरी. तुम्ही इकडे काय किती घेतला आहे? अरे तुम्ही सांगा ना. बरं झालं. आता सुधीर बाबा पहिले मग बावनकुळे बरोबर. तुम्ही मला वचन देता काय? किती घेतला? मोदींचा नमस्कार घेऊन भैया तुम्ही फोटोग्राफर फोटो खींचते 100 घरी जातात मोदींचा नमस्कार घेऊन. 19 तारखेच्या निवडणुकीमध्ये मोदीजींनी 14 तारखेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त तुम्हा सर्वांना माझ्याकरता या देशाकरता 19 तारखेच्या कमळाची बटन दाबल्यानंतर या देशामध्ये कमळाची बटन दाबल्यावर या देशामध्ये समान नागरी कायदा येणार. महिला आणि महिलांना न्याय देणारा समान नागरी कायदा. समान नागरी कायदा पाहिजे का तुम्हाला? समान नागरी कायदा पाहिजे नाही? समान नागरी कायदा पाहिजे नाही? महिलांना आणि पुरुषांना समान संधी मिळाली पाहिजे नाही? आवाज महिलांचा कमी आहे. 19 तारखेची बटन समान नागरी कायद्याची आहे. 19 तारखेला बटन जमणार आहे. या देशामध्ये एकाच वेळी सर्व निवडणुका झाल्या पाहिजे नाही? एका वेळी निवडणूक झाली पाहिजे नाही? 19 तारखेची निवडणूक कमळाची बटन ही एक देश केवळ निवडणूक करत आहे. मोदीजींनी मागच्या कोरोनाच्या काळापासून गरीब माणसाला 5 किलो अन्न प्रत्येकाला देण्याचं अन्न सुरक्षा अभियान केलं. 35 किलो अन्न अंतोदयला प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अन्न देण्याचा निर्णय मोदीजींनी केला. मोफत अन्न देण्याचा निर्णय मोदीजींनी केला. 19 तारखेची बटन दाबल्यानंतर पुढचे 5 वर्ष जनतेला मोफत अन्न मिळणार आहे. कमळाची बटन दाबल्यानंतर 5 वर्ष मोफत अन्न मोदी देणार आहे. आणि म्हणून 19 तारखेची निवडणूक या ठिकाणी गरिबांकरता आहे, मध्यमवर्गीयांकरता आहे. बंधूंनो, 3 कोटी घरं, नवीन 3 कोटी घरं मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्याला नवीन घरं बांधकाम करायचे आहे. 70 वर्षाच्या वरच्या आमच्या सर्व लोकांना आयुष्यमान भारत 5 लाख रुपयाचं कार्ड विमा मोदीजी काढणार आहे. मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे. मोदीजींनी कुणाला किडनी, लिव्हर, हार्ट, कॅन्सरचा बिमार होऊ नये, कोणी बिमार होऊ नये आणि भारताला प्रार्थना आहे, महाकालीला प्रार्थना आहे. पण कोणी बिमार झालं तर त्याच्या जीवाचं काय होईल? तर आपल्याला मोदीजींनी कमळाची एक बटन दाबली की मोदीजी तुमच्या जीवाचं रक्षण करण्याकरता 5 लाख रुपयाचं आयुष्यमान भारत सरकार प्रत्येक गरीब मोदीजींनी पीएम मोदीजींनी सूर्यघर योजना आणली आहे. सूर्यघर योजनेमध्ये तुम्ही कमळाची बटन दाबल्यानंतर मान्य सुधीर बाबा निवडून येतील. आणि पीएम सूर्यघर योजनामध्ये प्रत्येक घरावर सोलर लावणे, प्रत्येक घरावर सोलर लावणे, 300 युनिट पर्यंत वीज तयार करणे, पुढचे
मोदीजी सूर्यघर देणार आहे, पीएम सूर्यघर योजना आणि या योजनेतनं 300 युनिट पर्यंत 15 वर्ष मोफत गरीब माणसाला मिळणार आहे. एक कमळाचं मत 15 वर्ष, एक कमळाचं मत 15 वर्ष लोकांना 300 युनिट पर्यंत वीज बिल माफ होणार आहे. बंधूंनो, या ठिकाणी मोदीजींनी 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं 14 तारखेला जाहीर केला आहे. 14 एप्रिलला 3 कोटी महिला ज्या आपल्या महिला बचत गट असतील, आपल्या महिला असतील, 3 कोटी महिलांना लखपती करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. माननीय मोदीजींनी या ठिकाणी आपल्या सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. विकसित भारताकरता 19 तारखेचं मतदान आहे. सुधीर भाऊ ठाकरे एक लढवय्या नेता. मी 18 वर्ष झाले विधानसभेत आहे. सुधीर भाऊ 30 वर्ष झाले आमचे नेते विधानसभेत आहे. जेव्हा सुधीर भाऊ विधानसभेत बोलतात तेव्हा चंद्रपूरचा भाग म्हणून जेव्हा बोलतो तेव्हा महाराष्ट्राचे सर्व जनता 14 कोटी देशाच्या विकासाकरता, 14 कोटी देशाच्या विकासाकरता आमचे सुधीर भाऊ जेव्हा बोलतात तेव्हा सर्व सरकार घाबरून जातं. विरोधी पार्टीमध्ये असताना सरकार घाबरून जातं आणि सरकारमध्ये आल्यावर मंत्री म्हणून जेव्हा बोलतात तेव्हा मंत्री म्हणून 14 कोटी जनतेकरता या चंद्रपूरच्या विकासाकरता एक लढवय्या शेख म्हणून सुधीर भाऊ त्या ठिकाणी काम करत आहे. आज भुजबळ साहेबांनी मी प्रचारात सभापती दिसतोय. मी कमवण्याला गेलो, मी अनेक गावामध्ये जाऊन आलो. जनता ही सुधीर भाऊला मत देणार आहे, मोदीजीला मत देणार आहे, कमळावर मत देणार आहे. बंधूंनो, या ठिकाणी मला तुम्हाला एकच विचारायचं आहे. उद्या काय भैया फोटोवाला उद्या काय रामनवमी आहे. माननीय मोदीजी प्रधानमंत्री झाले. 5 ते 27 वर्ष वाट पाहावी लागली. आपल्या पंजोबाला वाटलं, आपल्या आजोबाला वाटलं अरे कोणी तर येईल, कोणी तर एक माणूस येईल, व्यक्ती येईल, पण कोणी आलं नाही. एक कमळाची बटन घेतली, मोदीजी आले आणि आपल्या एक मोदीजींनी अशी कमाल केली की 5 ते 27 वर्षानंतर काय झालं, समृद्ध रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरामध्ये विराजमान झाले. 22 जानेवारी एक कमळाचं मत बघा. 22 जानेवारी तुमच्या माझ्या डोळ्यांनी भगवान प्रभू रामचंद्राचं दर्शन घेता आलं. समृद्ध रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात विराजमान झाले. आज अयोध्येला 1 लाख लोक आहेत. आज अयोध्येला 1 लक्ष लोक आहेत. भगवान प्रभू रामचंद्राचं दर्शन करत आहेत. आता तुम्हाला भ्रमणला अभ्यास जात आहे पहिली रामनवमी उद्या आहे. भगवान प्रभू रामचंद्राचं दर्शन करा. आणि भगवान प्रभू रामचंद्र जातात काय होतं, भगवान प्रभू रामचंद्र जातात काय, अरे काय एवढा पटना 19 तारखेला आपल्याला कमाल 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 कमाल
4 तारखेला जेव्हा निकाल लागेल या चंद्रपुरावरून एवढे कमाल निघाले पाहिजे. 4 तारखेला अनाचार दुराचार भ्रष्टाचार काँग्रेसच्या रावणाचा अंत चंद्रपुरावर झाला पाहिजे. याकरता मी तुमच्याकडे आलो आहे. तुम्ही सर्व विकसित भारताकरता मोदीजींच्या नेतृत्वात सुधीर भाऊ मतदान करून ते लढवलेल्या खासदार. अरे बघा विचार करा, तुम्ही सर्व विचार करा. 4 तारखेला निकाल लागेल. 5, 6, 7 तारखेला माननीय प्रधानमंत्री मोदीजी या देशाचे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतील. तुम्ही आपल्या घरी टीव्ही पहा, मी आपल्या घरी टीव्ही बघत राहा. आता विचार करा, असा दिवस समोर आहे. मोदीजी शपथ घेतात आहे. 405 झालेले आहेत. मोदीजी त्याकडे शपथ घेत आहे. जगातले अमेरिका, रशिया 197 देश बघताय. भारताचे पंतप्रधान कोण झाले तर मोदीजी झाले आहेत. बघा तो दिवस आठवा. त्या दिवशी मोदीजी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील आणि माननीय सुधीर भाऊ हात वर करून उभे राहतील. आपले खासदार हात वर करून उभे राहतील. आपला खासदार आपलं समर्थन देतील. त्याकरता 19 तारखेला आपण सर्वांनी एक मत, एक व्यक्तीला नोट, ग्रामपंचायत नगरपालिकेसारखं एक मत आपण द्यावं. मताचं कर्ज द्यावं सुधीर भाऊला. मी दाव्याने सांगतो, सुधीर भाऊला दिलेलं मत हे मताचं कर्ज आहे. काँग्रेसवाल्याला दिलेलं मत मताचं दान म्हणून पडून जातील. काँग्रेसवाले 55 वर्ष मताचं दान म्हणून पडून गेले. पण सुधीर भाऊ मताचं कर्ज मागताय. सुधीर भाऊला मताचं कर्ज द्या. मताचं कर्ज सुधीर भाऊ 5 वर्ष इमानदारीने काम करून तुम्हाला परत केल्याशिवाय राहणार नाही. आणि सुधीर भाऊचे जमानतदार कोण आहे? सुधीर भाऊ जमानतदार कोण आहे? अरे सुधीर भाऊ जमानतदार कोण आहे? सुधीर भाऊ जमानतदार कोण आहे? मोदी. मोदीजींनी विकसित भारताची गॅरंटी घेतलेली आहे. तुम्ही मला गॅरंटी द्या. तुम्ही 100% देणार नाही. तुला सांगा, बरोबर मतदान कार्ड ठेवून का? मतदानाचं निमंत्रण द्याल का? 19 तारखेच्या महायज्ञामध्ये आहुती टाकाल का? 19 तारखेला महायज्ञ विकासाचं या महायज्ञामध्ये आपण सर्वांनी मतदानाची आहुती टाकावी. एवढा जोराने बटन दाबा. फक्त बटन सोडू नका. सुधीर भाऊचं नुकसान होईल. एवढा जोराने बटन दाबा. एवढा जोराने बटन दाबा. एवढा जोराने बटन दाबा. काँग्रेसवाल्यांना 440 वोटचा करंट आला पाहिजे आणि 440 वोटचा करंट आला. चंद्रपूरच्या पॉवर स्टेशनच्या 440चा करंट मारला. काय होतं मग? काय होतं तो? काय होईल? 440चा करंट आल्यावर अरे सांगा काय होईल? पुन्हा या ठिकाणी काँग्रेसवाल्यांनी भाजपच्या विरुद्ध लढण्याची या ठिकाणी हिंमत होईल. ही ताकद चंद्रपूरकडे दाखवून द्या. आमच्या महिला शक्ती दाखवून द्या. नारी शक्ती दाखवून द्या. अरे मोदीजी तुमच्याकरता कायदा आणला. मोदीजी तुमच्याकरता कायदा आणला. 2029 मध्ये देशाच्या लोकसभेमध्ये 192 महिला खासदार राहणार आहे. 192 महिला खासदार राहणार आहे. आणि विधानसभेमध्ये पुढच्या वेळी विधानसभेमध्ये 112 महिला आमदार राहणार आहे. तुमच्यापैकी कोणीतरी महिला आमदार घेऊन या ठिकाणी माझ्यावरती तुम्ही भाषण देणार आहे. ते मोदीजींनी तुमच्याकरता करून दिलेलं आहे. नारी शक्ती बंधनचा कायदा केला आहे. नारी शक्ती बंधनचा कायदा केला आहे. महिलांना सन्मान मोदींनी दिला आहे. आणि म्हणून सर्वांनी 19 तारखेला आपण प्रचंड ताकदीने मतदान करा एवढीच विनंती करतो. धन्यवाद.